प्रभूला ब्राह्मणाच्या माध्यमातून प्रभूला पत्र पाठवण्यात आलं। वायू वेगाने प्रभूने ज्या वेळेला पत्र रुक्मिणी आई साहेबांचं रुक्म ज्या वेळेस वाचन केलं त्यावेळेला पत्राच्या द्वारे लिहिलं होतं, प्रभू गेल्या मी लहानपणापासून मी तुमची सेवा करत आहे, मी तुमची कथा पुष्प ऐकलेलं आहे, म्हणून प्रभू आता मला तुमच्या शिवाय मला दुसऱ्या अन्य पुरुषाशी काय विवाह करायचा नाही। होणार रुक्मिणी तर तुमची, नाही तर हा रुक्मिणी आपला जीवन पूर्ण समर्पित करून टाकेल, पण कधी दुसऱ्याची होणार नाही। मग तो आनंद प्रभू आले, कारण आई साहेबांनी सांगितलं होतं मी कात्यायनी देवीच्या पूजेकरता जाणार, म्हणून त्यावेळेला तुम्ही काय करायचं, मला तिथून घेऊन जायचं म्हटल्यानंतर प्रभू आले। असं सुंदर आपण कथा बाग रात्रीच्या कथेत ऐकला, काय सुंदर आपले मंडळी नाचायचे, एवढं सुंदर। या पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं 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 बासिंग लग्न देवाचं लागत, सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत। पंढरपुरात गाजत काय वाजत गाजत, सोन्याचं 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 बासिंग लग्न देवाचं लागत, सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत। या पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, हो सोन्याचं 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 बासिंग लग्न देवाचं लागत, सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत। काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं 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 बासिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत। राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर, राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर, लिहून पत्रिका दिली देशोदेशावर, लिहून पत्रिका दिली देशोदेशावर, दिली देशोदेशावर। ताड मृदंगई किती हरसाने वाजत, किती हरसाने वाजत, सोन्याचं 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 बासिंग लग्न देवाचं लागत, सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत। पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं 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 बासिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत। बोली रुक्मणाई साहेब की जय, बोली गोपाल कृष्ण भगवान की जय। आई साहेबांना काय तर आई साहेबांच्या आणि कृष्ण परमात्मांच्या रुक्मिणी स्वयंवर इथं होऊन जातो, असा आनंद आहे। मग काय विदाई झाल्या, विदाईचे सुद्धा आपण गाणे अनेक प्रकारचे ऐकले नाही का। सासरे लाई बहीण निघाली, भावाची लाडी नेसली, मायरची साडी नेसली, मायरची साडी, पडती अक्षदा डोईवरती, सनई चौगडा गाणी गाती, पडती अक्षदा डोईवरती, सनई चौगडा गाणी गाती। राम जानकी कृष्ण रुक्मिणी, राम जानकी कृष्ण रुक्मिणी, सोबेई जोडी नेसली, मायरची साडी
नेसली माहेरची साडी सासरच्या छायेत राहू दे. बघा काय सुंदर गाणी आहे हो, जुनी गाणी बघा. जुन्या गाण्यांमध्ये जो भाव होता दादा, जो जुन्या गाण्यांमध्ये प्रेम होता, मनाला छेदून जायचा, ऐकी नाही. पण आता गाणे सगळे चेंज झाले. आता गाणे सगळं फॅशन बदलली. आता सगळीकडं गाणे जी आधीचे गाणे होते ना ते गाणे आता राहिले नाही. एवढं गाणे आता असे गाणे निघू लागले. स्वतःच्या जर मुलगी जर मोठी झाली असेल तर स्वतःच्या आई वडिलांसोबत सुद्धा पिक्चर मधला गाणं बघू शकत नाही. ही आताची कंडिशन झाली. काय तो पोशाख असतो नाही व्यवस्थित, तो अंगावर असलेला ड्रेस नाही. आणि उलट लाज वाटते पोरीला, बापाला सुद्धा लाज वाटते. काय आपल्या पोरांसोबत आजचे पिक्चर बघावे, काय काय एवढे पिक्चर आहे महाराज. ते आभूषण जे कपडे बघितले की असं इच्छा होती की बंद टीव्ही करून द्यावी. पण पहा गाणा जरी असला पण त्याच्यातला भाव बघा. कारण रुक्मिणी आई साहेबांचं एवढं प्रेमच होतं दादा. आणि म्हणून रुक्मिणी आई साहेबांनी जीवनभर काय तर प्रभूला आपलं केलं. प्रभूला आपलं म्हटलं म्हणून प्रभू आई साहेबांचे झाले, ऐकी नाही. जीवनभर सातत्यानं प्रत्येक वेळेला रुक्मिणी आई साहेब कृष्ण परमात्म्याची आठवण करायची. संत महात्मे सुद्धा प्रत्येक वेळेला प्रभूची आठवण करत होते. आई साहेब सबरी मातेनं जीवनभर प्रभूची आराधना केली म्हणून आई साहेबांच्या इथं सुद्धा काय तर प्रभू गेले, माझे प्रभू गेले, ऐकी नाही. आणि म्हणून काय होतं सबरी मातेकडं, कोणती क्वालिटी होती, काय मोठं बंगला होतं का, पण कशासाठी त्याग, प्रभूसाठी त्याग. बिल्लांचा राजा आणि राजाची मुलगी कन्या सबरी माता होती बरं. पण तिला कळलं ज्या वेळेला माझा विवाह आहे आणि विवाहासाठी माझ्या वडिलांनी काय तर जो काही पाहुणे मंडळी येणार त्यांच्यासाठी काय तर जे बकरे ठेवलेले होते यांना कापणार, यांना कापल्याच्या नंतर त्यांची भाजी बनवणार आणि त्यांना खाऊ घालणार, लोकांना खाऊ घालन आणि एवढं मोठं पाप माझ्यावर बसेल. मग यांचा जीव वाचत असेल ना तर मी पळून गेलो पाहिजे. घर सोडलं होतं सबरी मातेंनी, लहान वयात घर सोडलं. मातंग ऋषीच्या आश्रमाच्या जवळ सबरी राहू लागली आणि काय तर प्रभूचे संत महात्म्यांची सेवा करतायत. पण म्हातारपण आलं. म्हातारपण आल्याच्या नंतर काय तर एक दिवसाची घटना, काही शिष्यमंडळी स्नानावरून सरोवरावरून येत होते पण सबरी मातेला आता म्हातारपण असल्यामुळं झाडावर चढायला उशीर झाला. झाडावर चढायला उशीर झालं. तितक्यात मातंग ऋषीच्या काय तर शिष्यांनी बघितलं, तू कोण. सबरी माता सांगायला बसली, मी एक सबरी आहे. कुठलं आहे, काय आहे, कुठल्या जातीतली आहे, कुठल्या प्रांतातली आहे. बस कुछ नहीं बाबाजी, मैं तो एक भिल्ल समाज की सबरी हूँ, भिल्ल समाज की. मग काही नाही, माझं हेच रात्रंदिवस. देवा तुम्ही जायचं, मी त्याच्या आधी झाडलोट रस्ता साफ करायचं, रस्ता साफ करायचं आणि आम्ही तेथून आम्ही जायचं. तुझा आमचा पाय सुद्धा लागला. छि 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 छि. हे भिल्ल समाजातली आहे, आम्हाला वाटवलं ना. तितक्यात गुरुदेव येतात. गुरुदेवाला विनंती केली पण सबरी मातेच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहतात. गुरुदेव बहुत अनर्थ हुआ, हे भिल्ल समाज की सबरी आहे. भिल्ल समाजाची म्हटल्यानंतर गुरुदेवाने बघितलं. गुरुदेवाला साष्टांग प्रणिपात लांबूनच सबरी मातेनं केला. पण सबरी माता सांगतात सगळे घडलेला प्रसंग, वडिलाच्या इथं घडलेला प्रसंग सबरी मातेनं गुरुच्या पुढं व्यक्त केलं. मातंग ऋषींना दया आली. अरे धन्य आहे सबरी, जे तुम्ही म्हणता भिल्ल समाजातली, समाज कुठलाही असो पण त्याचं आचरण, त्याची शुद्धता हे महत्वाची आहे की नाही. म्हणून जर ब्राह्मण जर असेल आणि जर खात पेत असेल दररोज त्याच्या घरी मांस भक्षण होत असेल तर मग ब्राह्मण कुडात जन्म घेऊन सुद्धा काही उपयोग नाही. कारण बघा ना, माझे प्रभू काय तर महार समाजात असलेले कोण चोकोबार आहे. झाला महार पंढरीनाथ, काय सांगूया देवाची मात. महार समाजात सुद्धा माझे प्रभू काय झाले, स्वतः काय तर
चोखोबारांच्या पत्नीचं काय बाळंतपण केलं. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडाद्वारे हाक मारी. एवढंच नाही, गोरोबा काकाच्या घरीच सुद्धा काय तर प्रभू राहू लागले. नाथ बाबाच्या घरी प्रभू कावडीनं पाणी भरू लागले. ही देवाची लीला आहे. म्हणून देव काय अधिकार तुमची जातपात, तुमची आमची जातपात बघत नाही. तो पाहतो देव भाव. देव भावाचा भुकेला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. इथे सुद्धा मातंग ऋषी म्हणतात, अरे बाबा सबरीचा भाव आहे, भाव. म्हणून जरी सबरी भिल्ल समाजातली असली ना तरी तिचा अधिकार मोठा आहे. मग घडलेला प्रसंग तुम्हा सर्व मायबापांना माहिती आहे. काय तर तिच्या सबरी मातेला सांगितलं, सबरी तूने जीवन भर हमारी सेवा की है, हमारी सेवा करी है, इसके बदले एक दिन तेरी जो पर्ण कुटिया में आएगा हमारे जाने के बाद वो सिर्फ केवल प्रभु ही आएंगे. प्रभु के अलावा तेरी कुटिया में कोई नहीं आएगा सबरी. बस सबरीचे पाय धुतले. पण इकडं काय झालं होतं, पंप सरोवरामध्ये ज्या वेळेला काही ब्राह्मण गेले, शिष्य मंडळी जातात, तर तो काय पाणी रक्ताना लाल दिसला. गुरुदेव गुरुदेव बहुत अनर्थ हुआ. हम सरोवर में गए पर सरोवर का पानी तो पूरा लाल ही लाल दिख रहा है. बरोबर आहे, तुम्ही सबरी मातेची अवहेलना केली. मग सबरी मातेचे पाय धुतले आणि पाय धुतल्याच्या नंतर ते चरण स्पर्शानं जो पाणी होतं तो काय सरोवरात टाकलं आणि जसंच तसं काय सरोवर अजून शुद्ध झालं. सबरी माता म्हणते, गुरुदेव आप मेरे पैर धो रहे हो, मैं कौन से नरक में जाऊंगी गुरुदेव. मेरा तो इतना बड़ा अधिकार नहीं है गुरुदेव. मैं तो साधारण एक भिल्ल समाज की, बस मेरी इतनी बड़ी पदवी नहीं है गुरुदेव कि आप मेरे पैर धो सके. सिर्फ गुरुदेव बस जीवन भर आपकी सेवा करना चाहती हूँ. बस सबरी मातेनं जीवनभर सेवा केली. मातंग ऋषी काय तर प्रभूमध्ये काय तर ज्योत विलीन झाली. पण सबरीला वचन दिलं होतं का, सबरी जो आएगा वो केवल राम ही आएगा, राम के अलावा तेरी कुटिया में कोई नहीं आएगा. सबरी तेरी कुटिया में कोई नहीं आएगा. आणि एक दिवस ते सत्य ठरलं आणि राम प्रभू सबरीच्या पर्णकुटीत आले. सबरीनं जीवनभर प्रभूची आराधना केली म्हणून प्रभू सुद्धा पर्णकुटीत काय तर सबरीला भेटायला आले. आहे की नाही. जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी के कुटियों का पावन होगा. आणि अशा प्रकारे सबरी मातेनं काय तर प्रभूची आराधना केली म्हणून प्रभू सुद्धा काय तर सबरी मातेच्या इथे आले. धन्य आहे ते सबरी. सबरी माता म्हणते, बगीचे में जाके फूल चुन चुन मैं लाऊंगी और प्रभु के लिए हार बना के अपने हाथों से पहनाऊंगी. पूजा के थाली में चंदन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा. आणि अशा प्रकारे काय तर लखन दादा सुद्धा आणि प्रभूच सुद्धा काय होतो आहे भेट होती आहे. मला एकच सांगायचं होतं, प्रभूला जर आपण जीवनभर जर भजलं तर प्रभू सुद्धा आपल्या घरी येत असतो, आपल्याला भेटत असतो. मला रुक्मिणी आई साहेबांनी जीवनभर प्रभूला आपलं म्हटलं म्हणून आज आई साहेबांच्या इथे काय तर प्रभू आले. आणि म्हणून इथे सुद्धा काय तर आपण सुद्धा प्रभूला रात्रंदिवस भजलो पाहिजे. आहे की नाही. आणि म्हणून काय तर तुम्हारी याद आती है. जसं आई साहेब रुक्मिणी आई साहेबांनी प्रभूला आपलं केलं. तुम्हारी याद आती है, बताओ क्या करे
मोहन बताओ क्या करे मोहन। सुबह और शाम आती है रात भरी यूं रुलाती है। चैन हम को नहीं आता, चैन हम को नहीं आता। बताओ क्या करे मोहन, बताओ क्या करे मोहन। तुम्हारी याद आती काय तर प्रभूची आठवण म्हणून आपल्याला सुद्धा प्रभूला सुद्धा काय तर हाक द्यायची देवा। प्रत्येक धर्म संकटामध्ये तू सुद्धा आमचा पाठीराखा होय। सुखात सुद्धा आपण प्रभूला भजलो पाहिजे आणि दुःखात सुद्धा प्रभूला आपण आठवण केली पाहिजे। अशा प्रकारे आनंद ही आनंद आहे, कारण ह्या जीवनात कोणी कोणाचं नाही दादा। आणि म्हणून म्हटलेलं आहे ना, सगळं प्रेम आपण एकामेकावर करतो ना, हा निस्वार्थ प्रेम आहे। काही काळ प्रेम टिकतो, पण कधी कधी बहीण भावाचा सुद्धा प्रेम कधी कधी आता बऱ्याच ठिकाणामध्ये पैशामुळे तुटू लागला बरं। पूर्वीचे पाहणा 5-5 बहिणी राहायच्या, 2 भाऊ जरी असायच्या, 5 भाऊ असायची, एक बहीण तरी कधी हुंडा मागत नव्हती बहीण। पण आज असं झालं दादा, आज हुंडामुळे बहीण भावाचं नातं तुटत आहे। बऱ्याच ठिकाणी भाऊ बहिणीसोबत बोलत नाही, बहीण भावासोबत बोलत नाही। कशामुळं? नुसत्या पैशामुळं, धनामुळं। धन कुणाच्या कामात येतो? रावणासारख्याचा धन, रावणासारख्याची लंका ही सुद्धा राहिली नाही। आपण काय घेऊन जातो मेल्याच्या नंतर? कोण नेतोय? कोणीतरी नेतं का? एखाद्यानं बंगला, कोटीचा बंगला बांधलं, पण त्या कोटीच्या बंगल्यात सुद्धा त्याला जाळता येत नाही, त्याला सुद्धा समशानच आहे। बरोबर आहे ना ताई? म्हणून हे सुद्धा आपण विचार केलं पाहिजे दादा। भावा भावामध्ये आज आपली भांडणं होतात, भाऊ भावाचा पक्का वैरी झाला। रामकथा ऐकावो, भाऊ भावानं कसं राहावं जीवनात शिकवते। आदर्श म्हणून राम प्रभूची कथा आहे। लखन दादा वनवास कुणाला? राम प्रभूला, पण लखन दादा वनवासात। ठीक आहे, आई जानकी आई साहेब आल्या एक पतीच्या रक्षणासाठी, सेवेसाठी, पण लखन दादा लखन दादाचं तर लग्न झालेलं होतं, उर्मिला दारावर उभी आहे, पण जा तुम्ही तुमच्या भावाची सेवा करा। वडीलधारे भाऊ आहे, आपल्या भाऊजाईची सेवा करा। कोण अशी पत्नी आहे हो? काही 1 दिवसासाठी गेले होते का? 15 दिवसासाठी गेले होते? नाही दादा। खरं जर रामायणामध्ये वनवास झाला असेल ना, तर तो सातत्यानं उर्मिला मातेला बघा, कारण उर्मिला मातेनं सातत्यानं वाट बघितली। 14 वर्षापर्यंत उर्मिला मातेनं झोप सुद्धा घेतली नाही दादा। दारावर उभी उर्मिला माता वाट बघायची। लखन दादानी 14 वर्षाच्या काळात सुद्धा डोळ्यावर सुद्धा एक झपकी सुद्धा घेतली नाही। सातत्यानं का? प्रभूची सेवा, माझ्या दादाची सेवा। म्हणून प्रभूच्या सेवेत एवढा आनंद आहे हो, एवढा आनंद आहे। बघा ना, भरतांनी सुद्धा राज्य स्वीकारलं का दादा? नाही स्वीकारलं। भैया मेरे कारण मेरा प्रभु, मेरा राम, मेरा भाई वन में गया है। मैं भी मग कुठे ढसा 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 रडले। शत्रुघ्नजी सुद्धा ढसा ढसा रडतात। काय भावांच्या प्रेम, कधीतरी जीवनात भावा भावांची तुटातूट झाली नाही। ज्या आईनं वनवास दिला त्या आईला सुद्धा प्रभू आनंदानं स्वीकार करतात। माते धन्यात आपण। कोण प्रभू म्हणतात? रामचंद्र प्रभू। माते
आज तुमच्यामुळं मला आज संतांची सेवा घडेल, संत महात्म्यांची संगती घडेल। मैं भी यही करना चाहता था, मेरा भैया राजा बने पर मैं संतों की सेवा करूं, ऐसे तो नहीं जाने देते। पर रघुकुलाची रीतच होती, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई, तो रघुकुल सांभाळणारा। इथे रामप्रभू म्हणतात, आई वंदना केलं कैकई मातेला, माँ मुझे कौशल्या माँ ने जन्म जो भी, कौशल्या माँ ने तो मुझे जन्म दिया, कौशल्या मातेनं मला जन्म दिलं, पण खरा राम आज जर जगात ओळखला असेल ना, आज जग जर रामाला ओळखत असेल ना, तर तू कैकई माता आहे माँ, कैकई माता। माते तुझ्या कारणामुळे मला काय तर राम जगाला ओळखतोय, खऱ्या रामायणाला जन्म देणारी तू कैकई माता आहे माँ, तू कैकई आई आहे, कैकई आई आहे। आणि बघा एवढं वनवास देऊन सुद्धा आईला वंदना करतात, पण कधीच उद्धटून बोलले नाही। सून सुद्धा जानकी माता तरी कधीच सासूला बोलली नाही हो। आपल्याला आदर्श म्हणून जीवनात बदल करण्यासाठी कथा ऐकायची आहे की नाही। आणि म्हणून प्रभूला आपण विसरलो नाही पाहिजे। आनंदानं इथं सुद्धा काय तर सुखाचा संसार आहे, सुखाचा जानकी मातेचा सुद्धा आनंदानं संसार आहे, तसं इथं सुद्धा कृष्ण परमात्मांचा सुद्धा काय तर आनंदानं संसार आहे। म्हणून काय आपण प्रभूला काय तर आपण प्रभूला रात्रंदिवस भजलो पाहिजे। कारण हे जे नाते आहेत ना, हे कसे आहेत सांगू का तुम्हाला। एक पंक्ती आहे, कसमी वादी प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, कसमी वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, कोई किसी का नहीं रे झूठे, कोई किसी का नहीं रे झूठे, नाते हैं नातों का क्या, कसमी वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, होगा मसीहा सामने तेरे, फिर भी तू ना बच पाएगा, होगा मसीहा सामने तेरे, फिर भी तू ना बच पाएगा, तेरा अपना खून ही आखिरी तुझको आग लगाएगा। अरे आसमान में उड़ने वाले, आसमान में उड़ने वाले, मिट्टी में मिल जाएगा, कसमी वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, सुख में साथी रहेंगे सारे। देखिए आगे की पंक्ति, सुख में साथी रहेंगे सारे, दुख में सब मुँह मोड़ेंगे। अरे दुनिया
देते हैं भगवान को धोखा, इंसानों को क्या छोड़ेंगे, कसमें वादे प्यार वफा सब बातें बातों का क्या, कसमें वादे प्यार वफा सब बातें बातों का क्या। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत चबना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत करना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत चुभना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत चुभना। बोल सको तो मीठा बोलो, कड़ू बोलना मत सीखो, बचा सको तो जीव बचाओ, जीव मारना मत सीखो। बोल सको तो मीठा बोलो, कड़ू बोलना मत सीखो, बचा सको तो जीव बचाओ, जीव मारना मत सीखो। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर। ताली ताली जला सको तो दीप जलाओ, दिल को दीप को जलाना मत सीखो, बिछा सके तो फूल बिछाओ, सुल बिछाना मत सीखो। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कमा सको तो पुण्य कमाओ, पाप कमाना मत सीखो, लगा सको तो बाग लगाओ, आग लगाना मत सीखो। कमा सको तो पुण्य कमाओ, थोड़ा कमी करूंगी आवाज हल्का। कमा सको तो पुण्य कमाओ, पाप कमाना मत सीखो, लगा सको तो बाग लगाओ, आग लगाना मत सीखो। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत चुभना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत चुभना। परमात्म्याच्या मुलाला कुठं नेलं?
चोरून नेलं. म्हणून म्हणतात दवाखान्यात सुद्धा पोरं जन्माला येतात ना तर म्हणतात कुणाच्याही भलत्यांच्या हाती देऊ नका. का बरं? चोरांपासून सावधान. बरोबर आहे ना? हा, चोरांपासून सावधान म्हटलेलं गेलं. पहा तेवढी प्रजा असून सुद्धा तिथं सगळं देखरेख असून सुद्धा पहा प्रभूच्या इथून चोरी. कोणाची? प्रद्युम्नाची चोरी झाली. आणि मग प्रद्युम्नला नेलं संबरासुरानं काय तर समुद्रात फेकून दिलं. समुद्रात फेकून दिलं. ज्या वेळेला रुक्मिणी आईसाहेबांना बेशुद्ध अवस्थेतून आता शुद्धीवर आल्या, बघतात तर लेकरू नाही जवळ. लेकरू नाही. काही दासी म्हणल्या अगं आता इथंच बाळ होता, आम्ही थोडं बाजूला गेलो. गेला कुठं? ढसा 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 आई रडू लागली. काय माझं लेकरू. जन्म झालं बाई, आणि जन्म झाल्याबरोबर कोणी नेलं, काय नेलं? जर डोळ्याच्या पुढं गेला असता तर काहीतरी म्हटलं असतं, पण माझ्या लेकराला कुणीतरी हरण करून नेलं. इकडं एवढं मोठं दुःख आहे, द्वारकेवर दुःख आहे. कृष्ण परमात्मा सुद्धा रडू लागले. आपल्या लेकराला जर कोणी चोरून नेलं, मायबापांना आनंद होतो का? नाही. आणि मग आई म्हणणारा मला आई म्हणेल असा माझ्या वंशाचा दिवा कोणी नेलं माहीत नाही. आणि म्हणून इथे सुद्धा रडत आहेत. रुक्मिणी आईसाहेब रडतात. कृष्ण परमात्मा म्हणतात नको रडू. पत्नीला सांगतात भेटेल ना. आपण काय करूया, आता देवच न्यायाधीश आहे की नाही. सामान्य घरचं जर लेकरू चोरीला गेलं, पैसे गेले तर कुठं गेले असते? पोलीस स्टेशनला. आता देवच स्वतः न्यायाधीश आहे, देवच राजा आहे द्वारकेचं. आता जावं कुणाकडं? आहे की नाही. म्हणून रुक्मिणी आईसाहेबाला सांगतात थांब, आपला मुलगा भेटेल याची काही काळजी करू नको. पण आईचं मन आहे कोणती अशी आहे हो की आई गप्प राहणार. ढसा ढसा माता माऊली रुक्मिणी आईसाहेब रडतात. माझा प्रद्युम्न कुठे असेल? माझा बाळ कुठं असेल? त्याला दूध कोणी पाजलं तर असेल ना. बाळा माझं भूक लागली असेल तर रडत तर नसेल ना. म्हणून आईसाहेब हंबरडा फोडतात. आणि मग हंबरून वासराले चाटती जेव्हा गाय, तवा मले तिच्या मधी दिसती माझी माय. हो दिसती माझी माय. हंबरून वासराले चाटती जेव्हा गाय, तवा मले तिच्या मधी दिसती माझी माय. हो दिसती माझी माय. अंबरुनी वसराले, अंबरुनी वसराले चटते जेव्हा गाय, तवा मले तिच्यावर दिसते माझी माय. दिसते माझी माय. अंबरुनी वसराले. चाटती जेव्हा गाय, तवा मले तिच्या मधी दिसती माझी माय. हो आया बाया सांगत होत्या तो वाजवा ताणा, दुष्काळात मायच्या माझी आटला होता पाणा. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय. दिसती माझी माय. अंबरुणी अंबरुण वासराले चाटती जेव्हा गाय, तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय. दिसती माझी माय. ओ कान काटाये चायला माय जाय राणी, पायात नसे वाण तिच्या पेरे आणि वाणी. काट्या कुट्यालाही तिच मानत नस पाय, तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय. दिसती माझी माय. दिसती माझी माय. हंबरुण हो हंबरुण वासराले चाटती जेव्हा
दिसती माझी माय, दिसती माझी माय. आणि जसं हंबरडा वासरू जसा हंबरडा आईसाठी फोडतो, तसं इकडं सुद्धा प्रद्युम्न सुद्धा रडतात, पण इकडं आई सुद्धा हंबरडा फोडू लागली. पण काय झालं, इकडे संबरासुरानं ज्या बाळाला समुद्रात फेकल्याच्या नंतर काय झालं, त्या बाळाला माशानं गिळला. माशानं गिळल्याच्या नंतर आता संबरासुराच्या इथं काय असं घडलं, आता मासे काही पकडणारे होते, बरेच दिवस झाले आणि बरेच दिवस गेल्याच्या नंतर काही मासे पकडणाऱ्यांनी मासे पकडले, पण मासा तो काय तर संबरासुराच्या नगरीमध्ये आणलं. संबरासुराच्या नगरीमध्ये आणल्याच्या नंतर त्या माशाला काय झालं, कापण्यात आलं. कापलं त्यावेळेला त्या मासाच्या पोटात काय तर बाळ दिसला. आता बाळ दिसला म्हणून ते संबरासुराची इथं कोण कामाला होती, काम करणारी बाई होती. म्हणून तिचं नाव होतं मायावती. म्हणून संबरासुराला सांगतात, गुरुजी संबरासुर महाराज की जय. काय झालं, असं एक घडलं, आश्चर्यकारक घटना घडली. काय रे, म्हटले बघा, आपण जो मासा आणलेला आहे त्या माशाला आपण कापत असताना, कारण का त्याच्यामध्ये एक मुलगा जिवंत निघाला. मग जिवंत मुलगा निघाला, आपण काय करणार, म्हणून काय करा तुम्ही त्या मायावतीला, जे काम करणारी दासी आहे ना आपल्या घरी, तिला देऊन द्या. मायावतीला तो मुलगा देण्यात आलं. मायावतीनं त्याचा सांभाळ केलं. पण इथं असं झालं, मायावतीचं प्रेम आणि मायावती प्रेमानं त्या मुलाकडं पाहू लागली. आता हळूहळू कामदेव महाराजजी मोठे काय प्रद्युम्नजी मोठे झाले. मोठे झाल्याच्या नंतर मग नारदजी सुद्धा येऊन गेले. एक दिवसची घटना आहे. आता मोठे झाल्याच्या नंतर इकडे त्या मुलानं विचारलं, माते तुम्ही मला माझं लालन पोषण केलं, माझं सांभाळ केलं, तुम्ही मला कसं काय प्रेमाच्या माध्यमातून बघता? तुमच्यातलं प्रेम वात्सल्य भाव नाही, मातृत्वाचं भाव नाही, तर तुम्ही मला जसं पती पत्नीचं प्रेम असतो त्या माध्यमातून बघतात, असं का? नारदजी येतात. नारदांनी सांगितलं, अरे बाबा असं का होतो आहे, ही मायावती काही ही साधी नाही. काय तर ही कोण आहे? ही तुझ्या मागच्या जन्मातली पत्नी आहे. मागच्या जन्मातली म्हटल्याच्या नंतर, अरे बाबा हा प्रद्युम्न काय तुम्ही देवाचं रूप आहात. कोण तुम्ही? प्रद्युम्न म्हणून काय तर तुम्ही कामदेव आहात म्हणून तुमची ही पत्नी काय तर आता तुम्ही प्रद्युम्न म्हणून जन्माला आले. द्वापार युगात तुमची पत्नी ही रती माता, ही मायावती म्हणून जन्माला आली. म्हणून काय तर तुमचे पती पत्नीचं नातं आहे. आणि प्रभूनं तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही काय तर द्वापार युगामध्ये तुम्ही पती पत्नी काय तर भेटणार. असं का घडलं होतं तर ज्या वेळेला भोलेनाथांनी समाधी घेतली होती, कधी? सती माता गेल्याच्या नंतर. मग सती माता समाधीतून काय तर सती मातेने आपला देह संपवला. इकडे प्रभूने काय तर समाधीस्थ लागले होते. समाधी आता भंग करायची आहे, कारण त्रिपुरासुर उन्मत्त झालेला होता. त्याच्या काय तर मरण कोणाच्या हातून होतं? भोलेनाथांच्या मुलाच्या हातून, कार्तिक स्वामीच्या हातून. मग कार्तिक स्वामीच्या हातून, पण इकडं भोलेनाथ बाबांचा अजून विवाह करायचा आहे ना. कुणासोबत? आई जगतजननी पार्वती मातेसोबत. मग कोण समाधी भंग करेल? म्हणून सगळ्यांनी कोणाला पाठवलं? कामदेवाला. कामदेवांनी समाधी मोडली, पण तिसऱ्या डोळ्यातून काय तर ध्वनी प्रज्वलित व ज्वाला प्रज्वलित झाली आणि कामदेव भस्मसात झाला. भोलेनाथ बाबांची समाधी तर उघडली, पण भोलेनाथ बाबांना मग कळलं जगाच्या कल्याणा संतांच्या उभूती देह कष्टविती परोपकारे. जगाच्या कल्याणासाठी काय तर कामदेवानं आपल्याला स्वतः भस्मसात केलं. स्वतः मृत्यू त्याच्या दारावर आहे तरी मृत्यूवासी झाला. म्हणून सांगितलं होतं भोलेनाथ बाबांनी, बाबा काय रती माता रडायला लागल्या, माझा पती गेला. रतीला सांगतात, रती तू काही चिंता करू नको, तुझा पती तुला पुढच्या जन्मात भेटेल. तेच काय तर प्रद्युम्न म्हणून जन्माला आले आणि तेच रती माता मायावती म्हणून जन्माला आली. आणि मग नारदांनी सांगितल्यावर ह्या दोघांनी काय तर संबरासुरासोबत कुणाचा
प्रद्युम्नजीचा युद्ध होतो आहे आणि इथे संबरासूर मारल्या गेल्याच्या नंतर अजून दोघेही कुठं आले? द्वारकेत आले. कृष्ण परमात्म्यांनी ओळखलं, पण आई साहेब रुक्मिणी आई साहेबांनी नाही ओळखलं. तू कोण? कृष्ण परमात्म्यांनी मग सगळ्यांची ओळख करून दिली. नारदजी आले, नारदांनी सुद्धा ओळख करून दिल्याच्या नंतर मग प्रद्युम्नजी आनंदही आनंद आहे. मला आज आईचं प्रेम मिळालं, आज वडिलाचा प्रेम मिळाला, आज मोठ्या वडिलांचा प्रेम मिळाला. सगळं काय तर ही द्वारिका सगळी आनंदात आनंद आहे. कारण आज लहान वयात ज्या वेळेला नुसतं जन्मच झालं होतं तर संबरासूर नेलं होतं. आज प्रद्युम्नजी 16-17 वर्षाचे झाल्याच्या नंतर कुठे? द्वारकेला आले. आज 17 वर्षाचं लेकरू जर डोळ्याच्या पुढं आईला दिसत आहे तर किती आनंद होतो, आहे की नाही? आणि मग तिथे आनंद व्यक्त केला. प्रद्युम्नजी सुद्धा म्हणतात, आई मी सुद्धा धन्य आहे, कारण आज मला आईचं प्रेम भेटलं. म्हणून इथे सुद्धा प्रद्युम्नजी विनंती करतात मायबापांना, तुम्हा आम्हाला सुद्धा मायबापांसाठी विनंती करायची आहे. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. 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 आई मायेचा सागर तिला जीवनाकार. आई मायेचा सागर तिला जीवनाकार. आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. इथे प्रद्युम्नजी प्रत्येक आईंचं काय तर दर्शन घेतात, मोठ्या वडीलधारी मंडळांचं सुद्धा दर्शन घेतात. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्याचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. प्रत्येकाने आपापल्या आई वडिलांकरता टाळी वाजवा. दादा, आठवा ते दिवस आपण लहानपणातले काय करते आई? तडपत्या उन्हात अनरक रक चाराणात. तडपच्या उन्हात रखरखत्या रानात. तडपत्या उन्हात अनरक रक चाराणात. राहिली समाजासाठी तुग कष्टाच्या घामात. राहिली समाजासाठी तू कष्टाच्या कामात. कधी मिळेल
घास कधी घडेल तिला उपवास कधी मिळेल मुठभर घास कधी घडेल तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे पास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार चांदनी तुग चंद्राची कोर नभीची चांदणी तुग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवने भर शीतल तुझी छाया हवी जीवनभर तुझ्या शीतल छाये मधी उभे आयुष्य जगीन आई देवापासी ग आई तुलाच मी मागीन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार जीवनाकार जीवना किती पत्न्या आहेत 16,108 पत्न्या आहेत बरं आता एक सांभाळणं होत नाही सामान्य माणसाचं आहे की नाही पण प्रभूचं बघा ना आणि मग इथं काय झालं प्रभूच्या आपल्याला दुसऱ्या विवाहाची बघायची कथा म्हणून इथे आता सुखदेवजी महाराज कथेला बदल करतात आणि आता सांगतात काय झालं सत्राजित नावाचा काय तर एक उपासक आहे सूर्याचा उपासक आहे आणि उपासक आहे यांनी खूप मोठी आराधना केली कोणाची ओम सूर्यदेवाय नमः ओम सूर्यदेवाय नमः आणि मग सूर्यदेव काय तर आराधना केल्यानंतर सूर्यदेव प्रसन्न झाले आणि सत्राजिताला समंतक नावाचा काय तर मणी दिला तो आडबार दर दिवशी सोने द्यायचा असं आता व्यवस्थित राज्यकारभार चालू आहे आनंदही आनंद आहे द्वारकेला द्वारकेत आनंद आहे एक दिवसची घटना आहे सभेमध्ये कृष्ण परमात्माच्या सभेमध्ये अनेक राजे महाराजे आले आणि सभा आहे सभा चालू असताना सत्राजित सुद्धा येतो सत्राजित येतो पण सत्राजिताच्या गड्यात काय आहे मणी आहे सगळ्यांना काय वाटलं की साक्षात सूर्य भगवंत आले म्हणून सगळे जे सभेतली जे मंडळी होती ना ते उठून उभे राहिले बोलिये सूर्यदेव भगवान की जय सगळ्यांनी जय लांबून केलं पण इकडे कृष्ण परमात्मा म्हणतात बाबा सूर्यदेव नसून कोण आहे हा सत्राजित आहे मण्यामुळे काही चेहरा दिसलं नाही मग आल्याच्या नंतर मग सत्राजित मग ओळखलं मग काही वेळ संभाषण झालं प्रत्येक त्या सभेमध्ये प्रत्येकाने आपापली मांडणी काय तर राजापुढं मांडली पण राजाने मांडलं कारण सत्राजिताला बोलून गेले प्रभू की बाबा अरे तुझ्या इथं प्रत्येक आडबार हा मणी काय देतो आहे सोनं देतो आहे म्हणून ईश्वर सगळं काही आहे तुझ्याकडे म्हणून काय कर काही धन कमवलेला आपण धर्म कार्यात सुद्धा काय केलं पाहिजे खर्च केलं पाहिजे आहे की नाही देश सेवेसाठी करता सुद्धा आपण काही धन खर्च केलं पाहिजे समाजाच्या कल्याणासाठी सुद्धा आपण काय तर आपला धन ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी थोडंफार तरी धर्मकार्यात केलं पाहिजे गरिबांची पोरं गरिबांच्या पोरांना वस्त्रदान कोणाला अन्नाची गरज असेल त्यांना अन्न सुद्धा आपण दिलं पाहिजे देवाने दिलं तर मग आपल्याला वाटायला काय आहे की नाही आता ज्याच्याकडं काहीच नसलं ठीक आहे बा आता त्याच्याकडं 2 टाइमचं खायचं जर नसलं आणि त्याला म्हटलं त्याला विचार पडेल पण ज्याचा लाखों 2 लाख 5 लाख पेमेंट आहे
त्याला कशाची कमतरता आहे हो? बोला, हाय का कुठली? नाही ना मावशी. आणि म्हणून इथे सुद्धा प्रभूनं समजावून सांगितलं की काय कर, संपूर्ण राज्याच्या प्रजेचा पालन. काय हा जर म्हणी आडबार सोनं देतो, आपल्या इथं जरी दिलं तर हा जो याच्यापासून आलेला उत्पन्न आहे हा काय समाजाच्या कल्याणात येईल. म्हणून हा म्हणी काय करतो, द्वारकेला ठेवून दे, मग नंतर काही दिवसांनी घेऊन जाशील. कृष्ण इकडं सत्राजिताला वाटला नाही नाही नाही, माझ्या मनावर नजर कुणाची गेली? कृष्ण परमात्म्यांची. कृष्ण परमात्म्याची नजर गेली असं वाटलं आणि म्हणून सत्राजित तिथून तर निघून गेला, नाकारलं. सत्राजित म्हणला मी काही देणार नाही. काही सामान्य मणी आहे का? एवढी मोठी मी पूजा अर्चना केली त्या मण्यासाठी आणि तुम्ही माझ्या मण्यावर तुमची नजर आहे. प्रभूने समजावलं पण सत्राजित काही ऐकायला तयार नाही. सत्राजित निघून गेला. सत्राजित निघाल्याच्या नंतर त्यांनी आपल्या पत्नीला काय तर काही दिवस गेले आणि सत्राजिताचा भाऊ आहे प्रसेन. प्रसेनानं काय केलं, तो मणी घेतला आणि मणी घेतल्याच्या नंतर वनात निघाला. वनामध्ये जाऊ लागला प्रसेन. प्रसेन काय तर एका सिंहाला दिसला, एका वाघाला दिसला आणि वाघानं डरकाळी काय तर प्रसेनावर मारली. प्रसेनावर मारलीच्या नंतर काय तर तिथे प्रसेन सत्राजिताचा भाऊ हा मारल्या गेला. आता मारल्या गेल्याच्या नंतर तिथं मेला. तो मणी काय तर पुढं वाघ तो मणी घेऊन गेला. मणी घेऊन गेल्याच्या नंतर काय तरी तो मणी नेल्याच्या नंतर असं झालं, पुढे सुद्धा वाघाचं घणघोर युद्ध, त्या शेराचं घणघोर युद्ध आणि एका अस्वलाचं घणघोर युद्ध झालं आणि तो मणी त्या अस्वलानं घेऊन गेला. पण इकडं काय झालं, ही वार्ता प्रसेन मेला म्हणून सगळीकडे वार्ता गेली. आता सत्राजिताला माहिती पडलं की माझा भाऊ मृत्युमुखी पडला. मृत्युमुखी पडल्याच्या नंतर माझ्या भावाजवळ मणी सुद्धा नाही. म्हणजे हे कोणाची कारस्थान असावी? द्वारिका कृष्ण परमात्म्यांची कारस्थान असावी. म्हणून त्यानं पत्नीला सांगितलं, अगं म्हणे बघ, मी द्वारकाधीशाच्या राजदरबारामध्ये गेलो होतो, तर त्यांनी माझ्यासोबत म्हणण्याची याचना केली होती. मी मणी दिलं नाही सरळ रूपात, म्हणून माझ्या भावाला काय तर कृष्ण परमात्म्यानं मारलं आणि तो मणी हिसकावून घेतला. असं म्हटल्याच्या नंतर असं झालं, ही वार्ता तुला सांगतो बरं, तू दुसरीला सांगू नको. आता बाईजवळ कोणती गोष्ट लपते का? दुसरी शेजारची बाई आली, तू माझी सखी आहे म्हणे, म्हणून तुला सांगतो बघ, हा मणी आमच्या इथला जो होता ना, हा कोण द्वारिका नाथानं काय केलं, माझ्या देराला मारलं. म्हणून देराला मारलं कशासाठी? मण्यासाठी. आता दुसरीनं तिसरी, तिसरीनं चौथीला, चौथीनं पाचवीला, असं करता करता आता वार्ता सगळीकडं पसरली. पसरल्याच्या नंतर द्वारकेपर्यंत वार्ता गेली, कृष्ण परमात्म्यांपर्यंत, कानापर्यंत. कृष्ण परमात्म्याला वाटलं, अरे अरे अरे, आपण तर चोरी केलीच नाही, आपण तर सत्राजिताच्या भावाला सुद्धा मारलं नाही, पण आपल्यावर एवढं मोठं मृत्यूदंडाचा गुन्हा आपल्यावर आलेला आहे. म्हणून मग इथे कृष्ण परमात्म्यांना वाटलं नाही, आता आपण सुद्धा काय तर जो आपल्यावर कलंक लागलेला आहे मृत्यूदंडाचा, कोणाचा? प्रसेनाचा, आपण तो सुद्धा मिटवलं पाहिजे. म्हणून काय तर काही सैनिक घेतले आणि त्या मण्याच्या शोधात निघाले. मण्याच्या शोधात निघता निघता वनात गेले. वनात जात आहेत, पण एक मोठी भयंकर गुफा दिसली. खूप मोठी गुफा आहे. गुफेच्या आतमध्ये आता सैनिकांना म्हणतात, बाबा रे तुम्ही काय करा, तुम्ही बाहेरच थांबा, तुम्ही यायचं नाही माझ्यासोबत. मी म्हटलं गुफेमध्ये आतमध्ये प्रवेश करतो. गुफेमध्ये कृष्ण परमात्म्याने प्रवेश केला, पण तो असा लख्ख प्रकाश पुढे दिसतो. प्रकाश दिसतो, मणी दिसला. मण्याजवळ कृष्ण परमात्मा जातात. त्यावेळेला मणी होतं ते अस्वलानं आपल्या पोरीला दिलं होतं. आता पोरीला दिलं होतं म्हणून आता इकडं काय झालं, त्या मुलीजवळ ज्या वेळेला कृष्ण परमात्मा गेले ना, त्या अस्वलाच्या पिल्लानं जोरात डरकाळी मारली, आवाज दिला, बाबा बाबा वाचवा वाचवा, मला वाचवा. वाचवा नाही म्हणत ना, तर इकडं त्या अस्वलानं झेप घेतली कृष्ण परमात्म्यावर. कृष्ण परमात्म्यावर झेप घेतली
भगवंताच्या आणि कृष्ण काय तर अस्वलाचा आणि भगवंताचा महाभयंकर युद्ध त्या ठिकाणामध्ये होतो आहे. महासंग्राम 1 दिवस 2 दिवस 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, पण युद्ध सातत्यानं चालू आहे, सातत्यानं चालू आहे. असं करता करता काय 25वा दिवस लोटला, 26वा दिवस, 27वा दिवस, पण काही दोघांमध्ये युद्ध थांबणं. विचार आला त्या अस्वलाला, अरे आजपर्यंत माझ्या सोबत कोणी आजपर्यंत एवढं मोठं युद्ध करू शकलं नाही. जर माझ्यासोबत हरत नाही ना तर कोणीतरी देवच असावा, माझा परब्रह्म परमेश्वर असावा. 28व्या दिवसाला युद्धाला सुरुवात आणि मग जामवंतजी कोण, अस्वल सुद्धा काय शरण गेले. प्रभू तुम्ही सांगा कोणात आपण. मग प्रभू कोणात म्हटल्यानंतर सगळं प्रभूनं आपलं सांगितलं, अरे मी द्वारकेचा राजा कृष्ण परमात्मा. मग प्रभूने तिथे दोघांमध्ये संभाषण आहे. प्रभू तुम्ही द्वारिकानाथ आहात. हो देवा प्रभू मी तुम्हाला ओळखलो नाही म्हणून मला माफ करा. प्रभू मला तुमच्या सोबत मला जर प्रथम दिवस जर सांगितलं असतं तर मी कधीच मी युद्ध केलं नसतो. प्रभू मला माफ करा. प्रभू आपण एवढ्या गुफेमध्ये कसे काय आलात. प्रभूनं सांगितलं, कृष्ण परमात्म्याने सांगितलं, अरे बाबा मला काय तर ह्या मनासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे. माझ्यावर एक मोठं चोरीचा आळ आलेला आहे. एवढंच नाही तर ह्या मनासाठी खूप मोठं अनर्थ सगळीकडं माझ्याबद्दल अपकीर्ती गेलेली आहे, म्हणून मी या मनासाठी आलेलो आहे. प्रभू माझी एकच विनंती आहे, तुम्ही मला जो स्वरूप त्रेतायुगातला राम प्रभू लखन दादा आणि आई साहेब जानकी माता यांचं मला तुमचं दर्शन करायचं आहे. मला दर्शन करून द्या प्रभू. प्रभू त्या दर्शनामध्ये रामप्रभूच्या अवतारात आले. रामप्रभूचं आई साहेब जानकी मातेचं लखन दादाचं इथं काय होतो आहे दर्शन होतात. कोणाला, जामवंतजींना. आणि ते अस्वल कोणी दुसरं नसून कोण आहेत, जामवंतजी महाराज आहेत. रामायणात असं प्रसंग घडलं होतं. का बरं एवढे दिवस युद्ध केले, कारण रामायणामध्ये जामवंतजी सारखा योद्धा रावणाच्या टोळीत कोणीच नव्हता, म्हणून इकडे जामवंतजी लढाई करू शकले नाही, फक्त उभे होते, आहे की नाही. आणि जामवंतजी सल्ला द्यायचे. जामवंतजी म्हणतात, प्रभू माझ्या टावडीचा योद्धा इथं कुणीच नाही, माझ्या टावडीचे फक्त तुम्हीच आहात, म्हणून मला वाटत होतं मी युद्ध खेळलो पाहिजे. म्हणून प्रभूनं म्हटलं होतं, रामप्रभूने, जामवंतजी आता तुम्ही याची काही काळजी करू नका, तुमची ही इच्छा सुद्धा मी पुढच्या जन्मात द्वापार युगात पूर्ण करणार. आणि म्हणून इकडे म्हटलं, पण आता मनी दिलं होतं कोणाला, मुलीला. आणि मुलीला मनी दिलं होतं तर जामवंतजी एक निश्चय केलं होतं की मी माझी पोरीला आज मनी दिलेला आहे, मी माझ्या मनासोबत जो मुलगा माझ्या मुलीचा मी विवाह करणार त्याला सुद्धा मी मनासोबत काय करीन, मी माझी सुद्धा मुलगी देईन. म्हणून जामवंतजीने खाली मान केलं. खाली मान केलं का बरं, कारण प्रभूच आठवण आली. का एक पत्नी एक पत्नी एक बाणी एक वचनी, कुठं मर्यादा पुरुषोत्तम राम. अरे का बरं जामवंतजी आपण खाली कसं काय मान डोकवतात. प्रभू मला कळलं, पण मी प्रण गेलो होतं. अरे म्हणले तिथं होतो, आता इथं एक पत्नी एक वचनी. इथं काही नाही, इथं सगळंच आने दो आलं काम आहे, आने दो बस. मग दुसरा विवाह जामवंताची मुलगी जांबवंती माता सोबत दुसरा विवाह पूर्ण होतो आहे. बोली गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग पुढे जामवंतची माता एवढी सुंदर बनल्या, प्रभूच काय तो सुंदर रूप. मग पुढे असे घडलं, पुढे तो सतराजिताचा जो मणी होता तो प्रभूने आणलं. प्रभूने आणल्याच्या नंतर असं झालं, सतराजिताला परत दिलं. सतराजिताला खूप वाईट वाटलं, सगळं घडलेला प्रसंग माहिती झाला सतराजितांना. सतराजित महाराज शरण गेले कोणाला, द्वारकेच्या रायाला. बघा मला एकच सांगायचं होतं, कृष्ण परमात्मा होता हो, तरी कृष्ण परमात्म्यावर सुद्धा काय तर एवढं मोठं दुःख आलं. सामान्य माणसावर जर का दुःख येणार नाही,
आहे की नाही. आणि मग अशा प्रकारे पुढे सुद्धा सत्यभामेला काय तर सत्राजिताची मुलगी आहे सत्यभामा माता. ही सत्यभामा मातेला कोणी दिलं? सत्राजिताने सत्यभामेला देऊन दिलं कृष्ण परमात्म्याला. आणि अशा प्रकारे प्रभूचा तिसरा विवाह सुद्धा या ठिकाणामध्ये संपन्न होतोय. बोली गोपाल कृष्ण भगवान की जय, बोली सत्यभामा माता की जय. पुढचं चौथा विवाह कालिंदी माता आहे, मित्रबिंदा माता आहे, नागनचिती माता आहे, तीच म्हणजे सत्या माता, श्रुत कीर्ती माता आहे. आणि आठवा विवाह लक्ष्मणा माता आहे. अशा प्रकारे काय तर माझ्या प्रभूचं काय तर आता किती झालेलं विवाह? 8 विवाह झाले. बोली गोपाल कृष्ण भगवान की जय. आता प्रभूचे किती राहिले विवाह? आता 8 विवाह म्हणजे 16,100 16,100 विवाह असं झालं. पुढे भूमासुराची राजधानी आहे प्राणज्योतिषपूर. आणि भूमासुराने प्रण केलं होतं काय? जोपर्यंत कुवाऱ्या कन्याला आणायच्या, किती 1,00,000 कन्या ज्या वेळेला होतील त्यावेळेला मी कुवाऱ्या कन्यांसोबत विवाह करणार. म्हणून काय केलं? हा जिथं तिथं जायचा आणि प्रत्येक राज्यातल्या मुलींना ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना उचलून आणायचा आणि बंदीखान्यात ठेवायचं. आता बंदीखान्यात ठेवायचं. आता याचं प्रण होतं जोपर्यंत 1,00,000 कन्या होत नाही ना तोपर्यंत विवाह करणार नाही. इकडे कृष्ण परमात्म्यांनी बघितलं आपल्याला त्या कन्यांचा काय तर त्यांना तुरुंगातून सुटका करायची आहे, सोडायचं आहे. म्हणून इकडं सत्यभामेला घेतलं. सत्यभामेला मातेला सांगतात चाल सत्यभामा तू. म्हणून काय इकडे सत्यभामा आणि प्रभू, कारण सत्यभामेशिवाय काय तर भूमासुराला मारूच शकत नव्हते. आणि म्हणून सत्यभामा मातेसोबत इकडे प्रभू येत आहेत. प्रभू आले. प्रभू आल्याच्या नंतर इथे सुद्धा प्राणज्योतिषपूर नगरीमध्ये भूमासुराची जी राजधानी आहे तिथे सुद्धा आले. बलाढ्य त्याचे राक्षस आहे, मूर नावाचा राक्षस आहे, त्याच्यासोबत महाभयंकर युद्ध झाला मुरारी नावाचा. आणि म्हणून प्रभूचा नाव एक पडला तो म्हणजे मुरारी. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण म्हणतो ना श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. मुरारी म्हणून इथून नाव पडतो आहे प्रभूचा. आणि मग महाभयंकर युद्ध भूमासुराचा आणि प्रभूचा होतो आहे. आणि इथे भूमासूर मारला जातो, गतप्राण होतो. आणि मग ज्या कन्या आहेत 16,100 कन्यांना इथून तुरुंगातून मुक्तता करतात प्रभू. आणि तुरुंगातून मुक्त केल्याच्या नंतर आता सांगतात काय तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या वडिलाच्या इथे जा. आता वडिलाच्या इथे जा म्हटल्याच्या नंतर सगळ्या मुली म्हणू लागल्या प्रभू एक तुम्ही आम्हाला एवढ्या धर्मसंकटातून वाचवलात. बरेच दिवस झाले आम्ही कुठं या राक्षसाच्या तोडीत होतो, बंदीखान्यात होतो. 2 दिवसाला जर पोरगी जर बाहेर गेली आणि जर आई वडिलाला माहिती नसलं, शेजारच्यांना माहिती नसलं तर लोक त्या पोरीबद्दल वाईट बोलून घेतात. प्रभू आम्हाला वर्षे झाले आम्ही तुरुंगात आहोत. आम्ही जर आज आम्ही आपल्या घरी गेलो तर अनेक समाजातली लोक आम्हाला नावं ठेवतात. मग प्रभू काय जगून उपयोग आहे? आम्ही जर मेलेलं बरं. प्रभू तुमची एकच विनंती, ज्या धर्मसंकटातून आम्हाला काढलं ना देवा तर आता तुम्ही आमचा स्वीकार करा, नाहीतर आम्हाला मृत्यूदंड द्या देवा, आम्हाला मृत्यूदंड द्या. बस प्रभूला दया आली. आणि प्रभूनं मग अशा प्रकारे काय तर 16,100 मुलीं म्हणजे त्या कन्यांसोबत काय प्रभूने विवाह केला. अशा प्रकारे संपूर्ण प्रभूचे किती विवाह झाले? 16,108 विवाह या ठिकाणामध्ये संपन्न होत आहेत. बोली गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि आता इकडं काय झालं? विवाह झाले म्हणून आता सुद्धा काय तर आनंद ही आनंद आहे. आणि मग आनंद ही आनंद आहे, आनंदाला पारावार नाही. सगळीकडं आनंद ही आनंद आहे, आनंद ही आनंद. आणि मग आनंद व्यक्त करतात इथे. आणि मग सगळं काय म्हणतात? हो मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा
सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। बोलिए बाके बिहारी लाल की, रुक्मण आई साहेब की, बोलियो सत्यभामा माता की। ओ पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है। पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है। हैरान है जमाना मंजिल भी मिल गई है। हैरान है जमाना मंजिल भी मिल गई है। करता नहीं मैं कुछ भी, ओ करता नहीं मैं कुछ भी, सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। बोलिए गोपाल कृष्ण भगवान की, बोलिए राधा रानी मैया की। हो तुम साथ हो जो मेरी, किस बात की कमी है। तुम साथ हो जो मेरे, किस बात की कमी है। ओ किसी और वक्त की अभी दरकार ही नहीं है। किसी वक्त की अब दरकार ही नहीं है। तेरे साथ से गुलामी, हो तेरे साथ से गुलामी गुलफाम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। बोलिए पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, बोलिए बिरसा मुंडा भगवान की। हो मैं तो नहीं हूँ काबिल, तेरा प्यार कैसे पाऊं। मैं तो नहीं हो काबिल, तेरा प्यार
कृपा से सब काम हो रहा है, सब काम हो रहा है। बोलियो बाके बिहारी लाल की जय, बोलियो राधा रानी मैया की जय। जय जय श्री राधे श्याम।